राजू पोहे अजून उरलेत ना व? मला द्या. कालचा उपवास कसा काढलाय ते माझं मला माहिती. लय भूक लागली. राजू तुझ्या आधी चव बिघडले बरं का? का? का म्हणजे चांगले झाले असते ना तर तेजून कधीच सापवलं असत. अक्का नाही आवडले? अगं तेजू काय शिकवलंय मी? काय बी झालं तरी अन्नावर राग नाही काढायचा. मग तेजू नको टेन्शन घेऊ बाळा, सगळं छान होईल. मी आहे ना. मी आहे माग. तेजू सावकाश खा, पण सगळे संपवायचे आहेत ना पोहे. मी बघून येते आणखीन पोहे आहेत का. धनी दे. अक्कासाठी अक्कासाठी बघून येते. आत्याचा कॉल आत्याला पुढे करून यांनी तर केलं नसेल ना. हॅलो आत्या. हॅलो तेजू, हे बघ आम्हाला फार वेळ नाही बोलता येणार, पण मी जे काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. हे बघ तेजू, जे काय झालं ते चांगलंच झालं असं समज. या सोन्याच्या पिंजऱ्यातनं सुटका झाली तुझी म्हणायचं. आता तू या घरात परत यायचं नाहीस. आत्या अगं काय बोलतेस तू हे? अगं तुझ्या भल्यासाठीच बोलतेय मी पोरी. माझा पोरगा कसा आहे मला चांगलंच माहिती आहे. रोज विचार करायचे ग मी, कधी तुझी या सगळ्यातनं सुटका होईल, का तुझं बी आयुष्य आमच्यासारखं सोसण्यात निघून जाईल. पण देव आहे, त्यानं तुला एक संधी दिली आहे. ही संधी सोडू नको पोरी. अगं पण तू पण त्याच घरात राहतेस ना आत्या. अगं तेजू, हे बघ आमच्या वाट्याला जी तू काल आहे का नाही ती तुझ्या वाट्याला येऊ नये असंच वाटतंय आम्हाला. अगं निदान तुझी तरी ह्या नरकातून सुटका होऊन दे. हे बघ तेजू, तू सूर्याला सांगून टाक म्हणाव मला नाही त्या शत्रूबरोबर संसार करायचा, मला फारकत घ्यायची असं सांग. वय अगदी असंच सांग तेजू. अगं या घरात बाई म्हणजे पाय पुसणं आहे, आणि ज्या माणसाला बाईचा मान राखता येत नाही त्याला तुझ्यासारखी बायको मिळण्याचा अधिकारच नाही. हे बघ तेजू, अगं तुझा संसार मोडायचा नाही आम्हाला, हेच तुझं नशीब आहे असं समज. ठेव, मी ठेवते. अरे जा जा, बायको नांदायला यायला पाहिजे म्हणतोय. हे म्हातारे, लय तोंड चालतंय तुझं. आता डॅडीच माझा न्याय निवाडा करतील. काय झालं सांगाल का नाही? डॅडी, माझी बायकोन पोरग नांदायला येत नाही. आता तुम्हीच काय तू न्याय करा. होय, आता तुम्हीच काहीतरी नाही करा. या माणसाने लय वैताग दिलाय माझ्या पुरीला. कशी पाठवू मी तिला नांदायला? अहो मागच्या महिन्यातच भांडण झालं होतं आमचं, तरी पण माफी मीच मागितली डॅडी. तर एकदा माफी मागितलं म्हणजे रोज तिला त्रास द्यायला तू मोकळा झाला नाही का? हे बाद झाली तुमची नाटकं. ही कशी नांदायला येत नाही ना तेच मी बघतो. डॅडी, आता तुम्हीच सांगा हिला माझ्यासोबत यायला. अजिबात नाही. आपलंच चुकलं, आपण इथं आलो. मुळात आपण इथं यायलाच पाहिजे नव्हतं न्याय मागायला. हे काही नाही देणार आहे आपल्याला. यांच्याच पोराची बायको माहेरी जाऊन बसली आहे. त्यांना आधी म्हणा आपल्या पोराचा संसार वाचवा आणि मग दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करा.
मी काय माझ्या पुरीला नांदायला पाठवत नसते आणि मला तुमचा न्याय बी नको. माफ करा डॅडी मला. चल ग चल. धनु दीदी गप्पा बसा. धनु दीदी लागतंय ते. गप्पा बस. धनु दीदी मी दादाला नाव सांगेल हं? नाही. दादा भागू आपल्याकडे आज कोणता कार्यक्रम आहे का ग? नाही, मग काकू तुम्ही तेजूची चौकशी करायला आलो. असं आहे का? बरोबर चालतंय. भागू जा पटकन चटई आणि ह्यांना सिटायला. सिटायला बसायला म्हणायचं तिला. तेच ते जा पटकन आण जा. कशाला चटई पाहिजे? बसतो की इथं. बर चालतंय की. अक्का आण चालेल आणू आणते. बर जा आण जा. आली बघा तेजू. आली ये ये बस पोरी बस. म्हणलं बिनाईचं लेकरू आहे, त्या पोरी बी लहान आहे, म्हणून म्हणलं आपणच जावं. सोन्यासारखी पोर कसं ते दुर्दैवी मन त्या नवऱ्याचं देव जाणो. तेजू पोरी बरी आहेस ना? पोरी नो हिनं काय खाल्लं का? खाल्लंय हो ना? हा काकी खाल्लंय. तेजू तुझ्या मनानं हाय तर नाही ना खाल्ली ग? नाही मी बरी आहे. अगं तू म्हणून काय होणार आहे? मनातून तर लय त्रास होत असेल ना तुला. होय की ग बया. बघा बघा डोळं किती काळ गेल्यात पोरीचं. बया मला तर वाटतंय हिच्या डोळ्यातलं पाणी साठले. अगं तू आता इथंच राहणार व? असं कसं? एकदा का पोरीचं लगीन झालं की मायर तुटलं. काय चुकीचं सांगते का मी? बरोबर. गप गप पोरी रडू नको ग. रडून काय होणार आहे? अगं डोळे बघ तुझे किती खोल गेलेत ग. अहो पवार काकू, माझ्या आत्याची पोरगी 3 महिन्यात आली की माहेरी परत गेलीच नाही. मग काय दिली की नवऱ्याने सोडचिट्टी. नाही तर काय आजकाल हे फॅड वाढतच चाललंय. भागू धनु दीदी या जरा आतमध्ये. आलोच चला उठा. आलोच. होय ग तेजू, तुझा नवरा काही रोज मारायचं का ग तुला? अगं नवरा मारणारच की. आमचं बी लगीन झालं ना नवीन, तेव्हा माझा नवरा बी मारायचा. पण एक दिवस मी चुलीतलं लाकूडच उचललं आणि म्हणलं जीव घेईन तुझा. तेव्हापासून गप बसला. मग काय आता तुमचं काय म्हणणं आहे? आता तिने बी नवऱ्याला मारायचं का काय? भया सरक 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 अक्का सरक सरक सरग माग सर मला बसू दे. हो काकी बघा की हे लसूण किती महाग झालेत. अगं होय, कालच मी बाजारला गेलती तेव्हा बघितलं कांदा, लसूण, बटाट आणि कोथिंबीर पण महाग झाली. घ्या. आता काय खावं का नाही ह्याचीच पंचायत झाली. मी तर नुसती बटाट्यांवर काम चालवते. घ्या घ्या पटकन मदत करा बरं मला जरा. होय. तुळजा, राजू इकडे. आले मी तुम्ही करा. आले इकडे या बायका का जमले? तेजू अक्काची विचारपूस करायला. खरं तर विचारपूसच्या नावाखाली चौकशीत चालली. अरे मग सांगन त्यांना, तेजूला नका त्रास देऊ म्हणा. फार रडू आणले त्यांनी तिला. एक काम करा, त्यांना इथून जायला सांगा. सूर्या
अरे आमच्या घरात न जा म्हणून कसं सांगायचं त्यांना? हा पण दादा, म्हणून मी एक आयडिया केली. त्यांना बघ कामाला लावलंय मी. केवढं काम केलंय बघ त्यांनी. उगाच चटईवर नाही बसवलं. राजू अरे हो, असं केल्याशिवाय काय जाणार नाहीत त्या. आणि काय झालं, मला तसं पण एक जेवणाची ऑर्डर मिळालीच होती आणि मला मदतीला लोक लागणारच होती ना. मग म्हटलं या बायकांनाच कामाला लावावं. काम बघून पळून तरी जातील, नाहीतर अख्खापासून तरी लांब राहतील. राजू हुशार झालीस का तू? हा मग, बहीण कोणाची आहे? बर चालू दे तुमचं काम. आणि हा, या सगळ्यात आहे ना तेजूकडे पण लक्ष ठेवा काय. ए सूर्या, अरे थांब जरा वाईट, ये इकडे. काय झालं बोला की. अरे काय नाही, तुझे केलंच का नाही काल? त्याची चर्चा चालली होती आता. अरे डॅडींच्या घराकडे नजर वर करून कुणाची बघायची हिंमत नव्हती आजपर्यंत, पण तू तर डायरेक्ट त्यांच्या मुलालाच कोल्लस क्या? अहो असं नका बोलू, माझ्या बहिणीचं नवरा आहे त्यो. पण सूर्या, दाजीवर हात उचलायला पण हिंमत लागते बर का. अहो मी काय मुद्दामून केलंय का? जे काय झालं ते तुम्ही बघितलं ना डोळ्यांनी. तर काय, माझं तर सरळ म्हणणं आहे. अरे डॅडी सारख्या बाल्या माणसाचा मुलगा असला म्हणून काय झालं? त्यानं काय बी केलं चालेल का आपल्याला? अरे हो, पण ह्या गोष्टी बोलून पण सोडवता आल्या असत्या. त्यानं डायरेक्ट हात उचललाय, आता सगळंच बिघडले. आणि शत्रू भैया आता ह्याच्या बहिणीला काय नांदवणार नाहीत. आता काय करेल ह्यो? हे एवढा पुढचं बोलायची काय गरज नाही. आणि ह्या गोष्टीसाठी घाबरून पोरीकडच्यांनी काय गप्प बसायचं का? हा, काय बोलायचं नाही का आपण? बर का सूर्या, अरे अख्खा आयुष्य गेलं माझं लोकांचा संसार बघण्यात. ही केस काय उगच गेली नाही ती. अरे एवढूशा ठिणगीचा वनवा होऊन लोकांच्या संसाराची राख रांगोळी झालेली बघितली मी. हे अरे कशाला त्याला घाबरवताय? हा सूर्या, तू यांच्याकडे काय लक्ष देऊ नकोस. अरे ही काय बी वायपळ बडबड करते ती. हे बघ, तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ना तेच तू कर, पण योग्य तेच कर. हा, अरे शेवटी तू देवाचा माणूस आहेस. देव तुझं भलंच करणार, योग्य तो रस्ता दाखवणार तुला. ही काय पत्र आल्यात? ही जिल्हा बँकेचं आहे, ही महिला आयोगाचं आहे आणि ही सामाजिक ट्रस्टचं आहे. बघा बरं. हरामखोर, कालपर्यंत आमच्या मागं फिरणारी माणसं आज आमच्या पोराकडनं एक चूक काय नाही झाली. कमिटीवरून आमचा राजीनामा मागतायत. नमस्कार डॅडी. या 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 या. नमस्कार. बस 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 बस. ऐकलं का? पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघा जरा. बस बस. माफ करा तुम्हाला अचानक बोलवून घेतलं. तुम्ही तर होतातच, तुम्ही तर बघितलंय आमच्या चिरंजीवांनी काय प्रताप केले. हो माहिती. पण शत्रू असं वागलं असं वाटलं नव्हतं बरं का डॅडी. तेच तर होतंय ना, आपल्याला जे वाटत नाही ते करून मोकळे वाटतात. तर आम्ही त्याची चामडी सोलून काढली असती, पण काय करता, गरम रखते. आपणच समजून घेतलं पाहिजे ना. आणि मी म्हणतो चूक कोणाकडनं होत नाही. आता पोरग मांडीवर मुतलं तर आपण काय मांडी कापून टाकतो का? साफच करतो ना. अहो देवांकडनं बी चुका झाल्याचे दाखले आहेत पुराणात. आपण तर साधी माणसं आहे. डॅडी, नेमके आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? आता कसे, तुम्ही आमच्या जावई बापूच्या जवळची माणसं, तसे आम्ही बी जवळचेच म्हणा. पण आमच्या चिरंजीवांनी आता आम्हाला त्यांच्या पुढं वरायच्या लायकीचं ठेवलं नाही. कोणतरी त्यांना समजवलं पाहिजे का नाही? कसे उसवलं का शिवायचं असतं, आणखी फाडत बसायचं नसतं. हे तुमच्यासारख्या वडीलधाऱ्याने त्याला समजवलं पाहिजे. बरोबर बोलतोय का?
की बरोबर आहे तुमचं. अहो त्यांना बी पोरं बाळ आहेतच की. अहो तुमचं दुःख त्यांना बी कळतंय की, आहे की नाही? हा पण डॅडी तुमचं सगळं बरोबर आहे. पण आता दुसरं काय असतं तर आम्ही 100% बोललो असतो बघा. आपण शत्रूनं डायरेक्ट तेजूवर हात उचललाय हो. आता सूर्याला कुठल्या तोंडाने मी सांगू की तेजूला नांदायला पाठवून दे म्हणून? हे म्हणजे बली पोरगी हिरी ढकलून दे हे म्हणण्यासारखं झालं का नाही? तुम्ही सांगा आता. झालं का आम्ही एवढे वाईट झालो हा? म्हणजे या गावाच्या भल्यासाठी आम्ही दिवस बघितला नाही, रात्र बघितली नाही, तब्येत बघितली नाही, वेळ बघितला नाही, काळ बघितला नाही, आणि आज असा आमचा झाल्यावर सगळे नुसते बघतायत. हे मिटवायला कुणी बी पुढं ये ना, हे बघून लय त्रास होतो, लय त्रास होतो. असो, चांगल्या माणसाचं कोण नसतं तेच खरे. चुकलं आमचं, तुम्हाला त्रास दिला, माफ कर. अहो डॅडी तुम्ही कशाला माफी मागताय? मग आता काय करू? एक तर आम्ही हात जोडू शकतो, नाही तर आमच्या चिरंजीवांना गोळ्या घालू शकतो. डॅडी असं टोकाचं बोल नका, आम्ही बोलतो सुरेश. डॅडी सूर्याला मी समजवतो. तुम्ही काळजी करू नका. पण चांगल्या कामाला उशीर कशाला लावायचा? लागलीच कामाला लागेल. चल येतो. येऊ का? चल. यांच्याकडे बघून मला काय वाटत नाही ही लोक आपलं काम करतील. आम्ही बाण सोडलाय, बघूया लागतो का चुकतो. आणि नाहीच लागला तर प्लॅन बी तयारच आहे की. ए छत्री, हे धनुचं लग्न ठरलंय, त्यांची सगळी कुंडली काढ. करतो. उड्या आज दादा काय दुकान होईल असं वाटत नाही मला. मला पण असंच वाटतं. शत्रुदाजीने असं नव्हतं वागायला पाहिजे. ती शत्रुदाजी ना हाय तसलं तरी सर डोक्याचं. बरं झालं दादा धुतला त्याला. आता तरी तेजूला त्रास देणार नाही. अरे पण आता ह्या सगळ्यामुळं तिला आत्ता त्रास होत असेल, त्याचं काय? हे बी खरं लागा. का रे 2 फायटर आज गप आहे? हा मोबाईल नेटवर्क नाही की काय तुमच्या? काय आज गेम नाही, टाइमपास नाही, काय झालंय तुम्हाला? एवढं शांत तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय मी. काय रे काजू? दादा तू इथं कस काय? का नव्हतं यायला पाहिजे मी? अरे नाही तसं नाही. मग पण काल जे झालं ते झालं. ते विषय जगून काय होणार आहे का आता? इथं येईपर्यंत ना त्याच्यावरच भाषण दिलंय मला सगळ्यांनी. तुम्ही जर तोच विषय काढणार असाल ना तर खरंच निघून जा. अरे नको असं नाही नाही असं नाही काय काढणार परत नको जा. आणि तू टेन्शन नाही ना घेतलं, हेच आमच्यासाठी लय बघ. हा ना, चला कामाला लावूया. पोरांनो, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. कसली? आता धनुच्या लग्नात आपलं दुकानाकडे दुर्लक्ष होईल ना, आपण लग्नातल्या लाडवाची ऑर्डर आहे ना राजूला देऊया. म्हणजे त्यानं काय होईल, किराणा पण आपला आणि कॅटरिंग पण आपलं. कशी आयडिया? बेस्टच की. राजूला ऑर्डर द्यायचं म्हणजे एकच नंबर आयडिया. चला मस्त पैकी आनंद वातावरण करू. आणि लाव रेडिओवर जा. देवा गणपती बाप्पा, हे सगळं काय चालू आहे माझ्या तेजूच्या आयुष्यात? अरे मला वाटलं होतं सगळं नीट आहे, तिचा संसार सोन्यावानी चालू आहे. मध्येच तिच्यावर ही वेळ कुठून आणलीस? तिला लई त्रास होत असणार गणपती बाप्पा. तू जातो तिला या सगळ्यातनं बाहेर काढ. माझ्या तेजूला कायम सुखात ठेव. पाहिजे तर माझ्या वाटचं सुख पण तिला दे. मला काहीच अडचण नाही, पण तिचा संसार सुरळीत होऊ दे, एवढंच मागणं.